हाय, आज मी तुम्हाला स्लीवची कटिंग दाखवत आहे. बघा कशी करायची ते. याची उंची आहे 11 आणि आपण त्याच्यामध्ये 1 इंच वाढीव घेणार आहे, म्हणजे झाली 12. ही बघा, पूर्ण 11 मध्ये आपण 12 मिसळून घ्यायची. सगळ्या ठिकाणी व्यवस्थित रेष मारून घ्यायची आणि आता त्याला असे सरळ करून घ्यायची. आणि आता आपल्याला लॉंग असल्यामुळे याची कॅप हाईट आपल्याला थोडी जास्त ठेवायची आहे, म्हणजे 3.25 किंवा 3.5 ठेवू शकतात तुम्ही. आणि ही याला सुद्धा अशी रेष मारून घ्या. आणि आता याला काय करायचं, आपण ही घडी जी आहे ती अशी आपण अर्धी फोल्ड करून घेऊया. बरोबर अशी व्यवस्थित त्याला घडीला फोल्ड करून घ्यायची. आणि खाली कुठे कमी जास्त वगैरे असेल तर त्याला सुद्धा थोडीशी अशी रेष मारून घ्या तुम्ही. आता याची आहे किती आहे कॅप हाईट आणि आपल्याला बघायचं किती येते. 8 इंच, 7.5 इंच त्याचा आर्मोल राऊंड आहे, तर तो इकडे येतो. मग किती येतो बघा, 7 इंच बरोबर येतो. आणि खाली आहे दंड घेर आहे याचा 5 इंचाचा आहे आणि अधिक 2 इंच बस. आणि इथूनही घेताना आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. आणि असा अल्बोचा शेप हळूहळू नवीन असेल तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जमेल. असा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि फ्रंटला सुद्धा आता ही कशी सवय पडल्यामुळे आम्हाला साधून गेलं आहे, सगळं जमतं. आणि नवीन असणाऱ्यांनी इथे थोडासा 1/2 इंच, हे बघा 1/2 इंचाचं असं रेष मारून बरोबर याचा मध्य घ्या, त्याच्यापासून नाही तर थोडा असा त्याच्यामध्ये किती बसते बरोबर असं बघून बघा, बरोबर आले आहे. आणि असा याला राऊंड शेप द्या. आणि हा भाग जो राहतो तो आपण इथे शिलाई करायला वाढवायला आपण ह्याला जोडू शकतो. हे बघा, आता मी कटिंग करून घेऊया. आधी हा बॅकने कापायचा आहे, फ्रंटनी कापू नका, नाहीतर अख्खी स्लीव्ज खराब होऊन जाईल तुमची. आणि इथे थोडंसं इथे पण कापून घेऊया आपण. आणि इथे याला असं एक नॉच करून घ्यायचं आहे फ्रंटला आणि इथे हाताजवळ दंड घेराच्या इथे. आणि हे 2 भाग दुहेरी पकडायचे, 4 भाग नाही, 2 भाग पकडून त्याला असा फ्रंट शेप द्यायचा. ही आहे मोठ्या बाहीची कटिंग. आणि कटिंगमध्ये मोठ्या बाहीला आपण जेव्हा हा असा भाग जोडतो तेव्हा काय होते, या भागामध्ये घोळ येतो असा, म्हणजे कमीत कमी किती इंच खाली येतं बघा, 2-1.5 इंच खाली घोळ येऊ शकतो याला. 2 इंचावरती ठेवून थोडंसं आपल्याला अगदी 1/2 इंच असं अर्धा पाव इंच आत घ्यायचं आहे. आणि याला असा शेप द्यायचा, म्हणजे इथे बाहीला आणि इकडनं खूप सुंदर बाही बसते. हा शेप अवश्य द्या, त्याच्यामुळे तुमची बाही खूप सुंदर फिटिंगला बसेल. आणि इथे एवढं बघा 1/2 इंच म्हणजे पाव इंचाने एवढा गॅप पडल्यामुळे, कपडा राहिल्यामुळे ते इकडे सैल वाटतं आणि खूप खराब दिसताना. ही होती आजची स्लीवची कटिंग. कशी होती, तुम्हाला आवडली का सांगा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.